हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की सप्टेंबर 2025 हा महिना त्यांच्यासाठी कसा असणार आहे. सो आपण घेऊन आलो आहोत पूर्ण महिन्याचं राशी भविष्य. आज आपण बघणार आहोत मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे. ठीक आहे. सो आपण आज रिलेशनशिप, करिअर, फायनान्स, हेल्थ सगळं काही कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तुमचं साईट आरो पण करणार आहोत, जेणेकरून तुमच्या गुरूंचा तुमच्यापर्यंत काय संदेश आहे ते तुम्हाला पोहोचेल. तसेच आपण एंजल कार्ड्स मी पण बघणार आहोत की येणाऱ्या सप्टेंबर 2025 मध्ये तुमच्यासाठी एंजल्सचा काय ॲडवाईस आहे. एंजल्सना तुमचं भविष्य आधीच कळलेलं असतं, तर ते त्याप्रमाणे गायडन्स देतात आपल्याला. आपण सुरू करण्याआधी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. 1176 टाईप करायचं आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे. सुरुवात करूया. स्क्रीनवर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. पर्सनल रीडिंग घेण्यासाठी, रेमेडी घेण्यासाठी किंवा तुम्हाला कोर्स करायचा असेल तरी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. सुरुवात करूया आपण रिलेशनशिप रीडिंगसाठी. सो रिलेशनशिपमध्ये काय आहे तुमच्यासाठी खास. या महिन्यामध्ये पेज ऑफ वॅन्ड्स रिवर्स आलेला आहे आणि 8 ऑफ वॅन्ड्स पण रिवर्स आलेलं आहे. तो तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत समजा जर तुम्ही कुठे बाहेर प्रपोजल्स दिले असतील तर तिथून थोडं सॉरी बट निगेटिव्ह आहे, पण नकार येण्याची शक्यता आहे. किंवा आत्ता हातात जे रिलेशनशिप तुमचं आहे, जे काही तुमचं रिलेशनशिप चालू आहे, भले हजबंड वाईफ असेल, प्रियकर प्रेयसी असतील किंवा इतर रिलेशनशिप असतील. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये ना वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडंसं अंतर तुमच्या रिलेशनशिपमध्ये पडू शकतं, कारण तुम्हाला ते योग्य वेळी जपता आलं नाही है ना. हे बघा, हे कार्ड सरळ असतं तेव्हा तो माणूस कसा प्राऊड असतो. त्याच्या हातात जे काही आहे, त्याचं जे काही रिलेशनशिप आहे, आता आपण रिलेशनशिप रीडिंग करतो, कसं छान प्राऊड असतो, जपण्याकडे प्रेमाने बघतोय, जपायचंय त्याला. रिवर्स आलंय तर तुम्हाला ना तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत तुम्हाला नाही, म्हणून ह्या नात्यामध्ये थोडासा अंतर पडण्याची शक्यता आहे, वादविवाद होण्याची शक्यता आहे. दुसरं आपण बघणार होतो की तुमचे फायनान्सेस कसे असणार आहेत. आपण बघूया फायनान्सेस कसे असणार आहेत तुमचे. बऱ्याच जण आपण एफर्ट्स करत राहतो आणि एका क्षणी ना थांबतो. का तर तुम्हाला असं वाटतं की मी माझ्याकडनं 100% देतोय, पण समोरून तेवढे एफर्ट्स येत नाही आहेत. काही करतोय पण मला त्याला यश मिळत नाहीये. पण हे कार्ड सांगतं की तुम्ही ॲक्च्युली त्या यशाच्या किती जवळ आहात. तो एफर्ट्स थांबवू नका. एक्स्ट्रा तुम्ही स्वतःला पुश करायची गरज आहे फायनान्सेसच्या बाबतीत, कारण हा महिना खर्चाचा आहे. त्याच्यामुळे आत्ताच जे तुम्ही करताय, भले तुम्हाला एक ठराविक रक्कम महिन्याच्या शेवटी येत असेल किंवा तुम्ही बिझनेसमध्ये असाल आणि कंटिन्युटीमध्ये पैसा येत असेल, तर तुम्हाला एफर्ट्स एक्स्ट्रा द्यायची गरज आहे, कारण या महिन्यामध्ये त्याप्रमाणे खर्च सुद्धा आहेत असं हे कार्ड सांगतं. तिसरं आपण बघणार होतो फायनान्सेस झाले. करिअरच्या बाबतीमध्ये तुमच्यासाठी काय आहे. करिअरच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही आता जिथे आहात तिथे तुम्ही कितीही कष्ट केले तरी त्याला हवे तसं यश मिळत नाहीये, असं जे इथे सुद्धा दाखवत होतं फायनान्सच्या बाबतीत. सो करिअरच्या बाबतीमध्ये जिथे तुम्ही नोकरी करता त्याच्यातनं बाहेर पडायची गरज आहे. ही एक छोटीशी वेल आहे जी बांधून ठेवली आहे या माणसाला, आहे ना. सो ही एक छोटीशी तुमचा काय म्हणतात कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही जे गेलाय त्यातनं तुम्हाला बाहेर पडलात तर तुम्हाला नक्कीच चांगले योग आहेत. बढतीचे योग आहेत म्हणाल किंवा बाहेर नोकरी चांगली मिळेल म्हणाल, पण तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायची खूप जास्त गरज आहे असं हे कार्ड सांगतात. आणि आता राहिलं आपलं हेल्थ. मकर राशीच्या लोकांसाठी हेल्थसाठी काय आलेले आहेत कार्ड्स. हेल्थ छान असणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. थोडीशी दमछाक होण्याची शक्यता आहे, म्हणजे फक्त थकवा वगैरे. खूप मोठ्या कुरबुरी काही नाही आहेत, छोटी मोठी कुरबुर असणार आहे असे कार्ड सांगतात. टॅरोने तर आपल्याला गायडन्स दिलाच आहे की सप्टेंबर 2025 कसा असणार आहे. त्याचबरोबर आपण आज बघणार आहोत की साईट ॲरो आपल्याला काय ॲडवाईस देतं. साईट ॲरो म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही ज्यांना गुरु मानता ते गुरु तुमच्यापर्यंत काय संदेश देऊ इच्छितात. मी माध्यम आहे आणि संदेश देणारे ते स्वतः आहेत, एनर्जीज. आपण बघूया सप्टेंबर 2025 मध्ये काय वाढून ठेवलेलं आहे, काय तुमच्यासाठी आशीर्वाद आहे, काय मेसेज आहे ते बघूया आपण. The home should be a place of rest with positive energy आणि बाबाज ग्रेस इज अपॉन यू, यूज इट वेल. सो तुम्ही ना
सप्टेंबर 2025 मध्ये तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जीज ठेवायची जास्त गरज आहे. मानसिक शांती तुम्हाला तिथेच मिळणार आहे. अजिबात वादविवाद करू नका. घर मंदिर असल्याप्रमाणे ट्रीट करा, म्हणजे तुम्हाला चांगले दिवस येतील. कारण साईबाबांचं तुमच्यावरती किंवा तुमच्या गुरूंचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि खूप बारीक लक्ष सुद्धा आहे. तो घरात वादविवाद होऊ देऊ नका, असं हे कार्ड सांगतं. बघा, रिलेशनशिपमध्ये जरासं निगेटिव्ह कार्ड्स आले होते आपल्याला आणि गुरु सांगतात की घरामध्ये वाद नाही करायचे. तर समजून घ्या एकमेकांना. हा महिना अदरवाईज चांगला आहे. सो जसं साईंनी ॲडवाईस केलंय त्याप्रमाणे लक्षात ठेवून वागा. एंजल्स काय ॲडवाईस करतात ओव्हरऑल या सिच्युएशनसाठी ते आपण बघूया. एंजल्स ॲडवाईस काय आहे? इम्प्रूव्हिंग हेल्थ आणि हेल्पफुल पीपल. बघा, आपल्याला कार्ड आलं होतं की खूप म्हणजे अगदी झाली तर छोटी मोठी कॉर्पोरेट हेल्थचे इश्यूज नसतील, पण जर हेल्थ इश्यू आला तर दुर्लक्ष करू नका. पहिलं तुमचं गोल तुमची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठीकडेच असलं पाहिजे, असं हे कार्ड सांगतं. आणि दुसरं हेल्पफुल पीपल. जसं की तुम्हाला त्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आलं होतं कार्ड्स की काही वाद होण्याची शक्यता आहे, तर जे तुमच्या जवळचे आहेत, जे तुम्हाला मध्यस्थी करू शकतात, अशा लोकांची मदत घ्यायला हरकत नाही, असं एंजल्स सांगतात. त्यामुळे तुमचे रिलेशनशिप टिकेल. आशा करते की तुम्हाला आजचं माझं सेशन आवडलं असेल. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या घरामध्ये, नातेसंबंधांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये जर कोणी मकर म्हणजे कॅप्रिकॉर्न राशीची फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, तर त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा याचा फायदा होईल, गायडन्सचा फायदा होईल. ठीक आहे. आणि तुम्ही स्वतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.